आणि सुरुवातीला बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचं सांगत पुस्तकाचं प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉल करून अश्लील शिवीगाळ आणि मारहाण करण्याची धमकी दिली आहे। याची कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते आहे। तर गायकवाड यांच्या विरोधात तक्रार करणार असल्याची माहिती प्रशांत आंबी यांनी दिली आहे। दरम्यान ऑडिओ क्लिपमध्ये गायकवाडांनी पानसरे यांचं काय झालं माहिती आहे ना असा सवालही केलाय। त्यामुळे पानसरे यांच्या खुनामध्ये त्यांचा काही संबंध आहे का असाही तपास करण्यात यावा अशी मागणी पानसरे यांची कन्या स्मिता पानसरे यांनी केलेली आहे। आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा। हा बोला। तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं शिवाजी कोण होता म्हणून। हा तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? हॅलो, मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडे आवाज येत नाही व्यवस्थित। नाही, मला येतो तुमचा आवाज। हा, शिवाजी कोण होता, तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि हा? ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते। अरे गोविंद पानसरे कोण हरामखोर आहे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे। काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे। तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता। तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा। काय पुस्तक वाचायची गरज नाही मला। शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की आराधर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला आम्ही कळून जाईल। पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचेल, आम्ही मराठा। छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कोळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत। त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे। आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत। आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं विचित्र लिखाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे। हे आमदार मला माझ्या बायकोवरून, माझ्या आईवरून इतक्या घाणेरड्या शिव्या देत आहेत। ह्यांची खरं तर शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची लायकी नाही, कारण की शिवाजी महाराज जर आज असते तर अशा आमदाराला शिवाजी महाराजांनी तोफेच्या तोंडी दिलं असतं। आम्ही असल्या धमक्यांना भीत नाही, इथून पुढे सुद्धा अधिक वेगानं हे काम आम्ही करीत राहू। आम्ही काल राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांना पोलिसांना हे कॉल रेकॉर्डिंग वगैरे ऐकवलेलं आहे। आज आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतोय। एकुलत्या मुलग्याला मी सांभाळलेला आहे, लहानाची मोठी केलो, तिचं धमकी द्यायचं काय कारण असेल ती जगला असेल, लोकांच्या पैशावर आम्ही जगलेलं नाही, आमचे पोरग कुणाचे 5 पैसे मिंद्यात नाही, ही धमकी टाकतो म्हणजे गाणशिवाय मरणाच येतो आम्ही, राजीनगर होत देत नाही आम्ही कसं वागायचं वागतो आम्ही। कालच्या तर रान काढलं नाही मी, तिला बोलून घे आता सध्या बुवा यायला पाहिजे, ती आमदार असलं तर माझ्या दारात, मग काय होईल तिची परिस्थिती बघा तुम्ही, सोडणार नाही आम्ही तिला। दिवंगत कॉम्रेड नेते गोविंदराव पानसरे यांची कन्या स्मिता पानसरे आपल्यासोबत आहेत। आपल्याला माहित आहे की प्रशांत आंबी जे त्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक आहेत आणि त्याच प्रकाशकांना काल आमदार संजय गायकवाड यांच्याकडून शिवीगाळ करणारा फोन झाला, धमकीचा फोन झाला आणि याच अनुषंगानं बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः पानसरे आहेत। कसं बघता या कॉलकडं? यापूर्वी गोविंदराव पानसरे यांना देखील अशा पद्धतीचे फोन येत होते आणि आता हा शिवाजी कोण होता या पुस्तकाचा प्रकाशक आंबी याला देखील तसाच पद्धतीचा फोन आलेला आहे। कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे आणि विशेष करून आमदारांकडून या असा फोन आलेला आहे? खरं म्हणजे सर्वप्रथम लोकप्रतिनिधी म्हणवणारे हे जे आमदार आहेत बुलढाण्याचे संजय गायकवाड यांचा तीव्र निषेध करायला पाहिजे। लोकप्रतिनिधी असताना सुद्धा स्त्रियांच्या बाबतीत इतकी आर्वाच्य शिवीगाळ करणं त्यांना न शोभणार आहे। लोकशाहीची खरं म्हणजे ही शोकांतिका आहे असं मला स्वतःला चळवळीतली कार्यकर्ती म्हणून वाटतं। खरं म्हणजे आता आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही राज्यभर याच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जिल्ह्यात ठिकठिकाणी जिथे शक्य आहे तिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करणं ही तर सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट आहे, ती केली जाणारच आहे। पण त्याचबरोबर असं वाटतं की हा विचार स्वातंत्र्यावरती घालाय
आणि तो जो आहे ती अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, विचार स्वातंत्र्यावरती जे संविधानानं जो हक्क दिलाय त्याच्या विरोधात आता शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे कॉम्रेड गोविंद पानसरेंचं, ते पुस्तक अधिक प्रमाणात विक्री करण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. हे गायकवाड सुद्धा स्वतःला एकतर पानसरेंचं काय केलं तुला माहित आहे का असं विचारतात. याचा अर्थ त्यांना हे सगळं माहीत असावं. म्हणजे यापूर्वीही आम्ही अनेकदा म्हटलं की राजकीय इच्छाशक्ती नाही आहे, कारण इतरांचे सगळ्यांचे खुणी सापडतात, सगळं होतंय, पण विचारवंतांचे खुणी आजवर सापडत नाही. ही गोष्ट खरं म्हणजे जनतेला न पटणारी आहे आणि सातत्यानं त्या गोष्टींमध्ये चालढकल चाललेली आहे. कायद्यावरती आमचा विश्वास आहे, ते सुरूच आहे, कायद्याची जी प्रोसेस आहे ती सुरूच राहणार आहे. पण तरीसुद्धा या अनुषंगानं खरं म्हणजे आता ही चाचपणी व्हायला पाहिजे. गायकवाड आडनावात साधर्म्य आहे, वृत्तीमध्ये साधर्म्य आहे. नुसतं आडनावातलं नाहीये, ते वृत्तीमधलं जे साधर्म्य आहे त्या साधर्म्याचा कुठंतरी आता तपास व्हायला पाहिजे, त्या अनुषंगानं तपास व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.